तर आज आम्ही सकाळी-सकाळी बाहेर निघालो होतो, कारण नाशिकचे एक लग्न आम्हाला अटेंड करायचं होतं. ते म्हणजे होतं आहोंच्या फ्रेंडचं. फायनली आम्ही दोघंही छान असे तयार झालो आणि लग्नाला निघालो. आणि आता बघा, का नाशिकची एवढी सारी ट्रॅफिक आहे ना, आणि आता कुंभमेळा आला आहे, त्याच्यामुळे इतके ट्रॅफिकमध्ये गुंतून बसलेलो होतो, का 15 ते 20 मिनिटं मात्र आमची इथेच निघाले आणि आहोंना वाटलं लग्न लागलं की काय. पण लग्न कधीच वेळेवर लागत नाही. म्हटल्यानंतर फायनली आम्ही कसं तरी करत इथे हॉलला पोहोचलेलो होतो. इथे कृष्णाई हॉटेललाही लग्न होतं पाथर्डी फाट्याला, आणि खूप सुंदर अशी हॉटेल होती. हॉटेल म्हटलं तर छोटीशी हॉटेल होती, क्यूटशी. मला तर खूप जास्त आवडली. नंतर जेवणासाठी आहो वगैरे किंवा फ्रेंड्स वगैरे सगळे काही इथे उभे होते. नंतर जेवण वगैरे सुद्धा घ्यायचं होतं, आणि जेवण वगैरे सुद्धा छान झालेलं होतं. ही जी आजूबाजूचं तुम्हाला दिसतंय ना, ते गार्डन होतं, आणि इथे जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली होती हॉटेलमध्ये, आणि एक छोटासा हॉल होता, एसी हॉल, त्याच्यामध्ये लग्न लागलं. म्हणजे आहोंचे सगळेच फ्रेंड आलेले होते, दादा वगैरे, मंगेश दादा किंवा कृपाल दादा वगैरे आहो होते. आणि माझा उपवास असल्यामुळे मी काही जेवण केलं नाही. पण आपलं जे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे शूट करायचं, ते मात्र करून घेतलं. खूप सारे फ्रेंड्स होते, पण सगळे आजूबाजूला बसलेले होते म्हटल्यानंतर सगळ्यांनाच काही कॅप्चर करता आलं नाही. पण जे आजूबाजूला माझ्या जवळपास होते त्यांना घेतलं. जेणेकरून ते आपले डेलीचे ब्लॉग्स बघत असतात, आणि त्यांची सुद्धा ओळख मात्र आपल्या ब्लॉगमध्ये व्हायलाच हवी. फायनली आता इथलं जे काम आटपलं होतं, आणि लास्टचं जे काही होतं ते असा दिवसाचा गोड शेवट करायचा होता म्हटल्यानंतर राहुलने बहिणीला आईस्क्रीम आणलं, आणि तेच खात-खात आजचा दिवसाचा शेवट झाला. निघताना छान असे फोटोज क्लिक केले. पूर्ण ग्रुप होता. पण कॅमेरामॅन मध्ये आल्यानंतर बाकीचे लोकं काही दिसले नाही. असा होता आजचा